तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज मी आलेली आहे छान गोवन फूडच्या शोधात आणि माझा शोध संपलेला आहे ठाण्यात येऊन। तर अस्सल गोवन क्युझिन मिळते आपल्या ठाण्यामध्ये। हुबेहूब तुम्हाला छान गोव्यात आल्याचा फील भेटणार आहे आणि त्यासोबत ॲक्युरेट ऑथेंटिक गोवन टेस्ट सुद्धा भेटणार आहे। तर चला मंडळी, जाऊया कोणतं रेस्टॉरंट आहे ते पण बघूया। तर या चला। तर मंडळी, मी बोलत होती ठाण्यामध्ये सुप्रसिद्ध असलेलं गोवन फूड साठी नामांकित असलेलं नवगोमंतक बद्दल। हे रेस्टॉरंट आहे ना, खास ऑथेंटिक गोवन चवीसाठी फेमस आहे आणि ज्यांना गोव्यातल्या डिशेस फार आवडतात ते आवर्जून या रेस्टॉरंटला व्हिजिट करतात, जसं की मी आज केलंय। तर चला मंडळी, आज मी पण जाते, पटापट जाऊया आतमध्ये, छान खमखमीत चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेऊया आणि ऑथेंटिक गोवन फूड तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते। अप्रतिम असा डेकोर आहे, छान गोव्यातली पारंपरिक घरं असतात असा सेम टू सेम लुक करण्यात आलेला आहे रेस्टॉरंटचा। त्यामुळे आल्या आल्या गोवन क्लासिक घरात आलोय, विल्यात आलोय असा फील येतो आणि गोवन फील येतो। हेच तर पाहिजे, अजून काय पाहिजे। तर चला आता गोवन पदार्थांचा आस्वाद घेऊया। ॲम्बियन्स तर बघितलाच, आता चला पदार्थ बघूया या। छानपैकी असा आपला नवगोमंतक मधला छान असा ऑथेंटिक गोवन फूडचा आस्वाद आता घ्यायला सुरुवात करणार आहे मी। आणि छान डिशेस आलेले आहेत, तर तुम्हाला आधी मी ओळख करून देते की काय काय आज आपलं मेन्यू मध्ये आहे। तर इकडे या। तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्या इथे आहे पापलेट रिचाडो, स्टार्टर्स मध्ये आहे। आणि सेकंड स्टार्टर्स आहे आपलं इथे बोंबील स्टफ बोंबील आहे तिथे आपलं सेकंड स्टार्टर। आणि मेन कोर्स मध्ये आहे इथे आपली मस्तपैकी अशी सुरमई थाली। आणि त्यानंतर सेकंड आहे आपलं कॅफ्रियल चिकन थाली। आणि मॉकटेल्स मध्ये इथे आहेत फ्रेंच किस आणि इथे आहे आपला गावा मॅरी। तर चला, छान असं गरमागरम जेवण आहे। तर सुरुवात करूया आपण स्टार्टर्स पासून। स्टार्टर्स मध्ये पहिल्यांदा मी ट्राय करणार आहे पापलेट रिचाडो। आणि छान ह्याचं स्टफिंग केलेलं आहे आतमध्ये मसाल्याचं, आणि ट्राय करून बघूया आता कसं लागतंय। वा, मसाला बघा मस्त स्टफ केला आणि खाऊन बघूया। ऑथेंटिक गोवन पापलेट जसं आपल्याला हवा असतो, टेस्ट हवी असते, ॲक्युरेट तशी आहे आणि खूपच मस्त आहे, मजा आली आहे स्टार्टर्स खाऊन। सेकंड स्टार्टर्स आहे आपलं स्टफ बोंबील। बोंबलात जी स्टफिंग केली आहे ना ती कोळंबीची आहे आणि खाऊन बघूया कसं लागते। सुरेख, अप्रतिम आहे आणि खूप युनिक टेस्ट आहे। ऑब्वियसली गोवन फूड आहे त्यामुळे चव तर अप्रतिम आहेच आणि टेस्ट पण युनिक आहे, एकदम मजा आली।
स्टार्टर्स एकदम मस्त तगडे होते, मजा आली. आणि आता मॉकटेल ट्राय करूया. एकदम रिफ्रेशिंग आहे आणि खूप मस्त टेस्ट आहे, जे खूप युनिक लागते. जास्त गोड पण नाही, सॉल्टी पण नाही, एकदम मीडियम आणि एकदम भारी आहे, मस्तच. आणि आता चला, आता मेन कोर्स ट्राय करूया. तर मंडळी चला आता आपला मेन कोर्सला स्टार्ट करूया. आणि मेन कोर्समध्ये यावेळी ना थाळी खूप सिम्पल आहे आणि मला खूप आवडली. अशी मस्त सिम्पल थाळी पाहिजे, खूप गिचमिड नको, हे आहे ते आहे हे आहे ते आहे. ह्याच्यात सगळा मस्त असा सिम्पल मेनू आहे. तर तुम्हाला मी सांगते, पहिला इथे मस्त डीप फ्राय सुरमई केलेली आहे फ्राय. त्यानंतर इथे छान करी आहे आणि इथे मस्त सुक्या जवळाची चटणी आहे, सोलकढी आहे, कांदा लिंबू आहे आणि इथे मस्त चटणी आहे खोबऱ्याची, राईस आणि एक भाकरी येते. तर चला तर मंडळी सुरुवात करूया जेवणाला. छान अशी मऊसूद भाकरी आहे आणि पहिल्यांदा मी करी खाऊन बघणार आहे. सुपर ऑथेंटिक गोवन करी आहे, मजा आली. आणि आता सुरमई खाऊया. सुरमईचा एवढा मोठा पीस आहे, मस्त डीप फ्राय केलाय, मजा येणार आहे खायला. छानपैकी फ्राय सुरमई. अमेझिंग. सुरमई एवढी फ्रेश आहे ना, आणि त्याला आगळ वगैरे लावलाय ना, A1 लागते, मस्त. अप्रतिम. तर मंडळी मजा आली. आणि आत्ता तर मी ट्राय करणार आहे सुक्या जवल्याची चटणी. मस्त अशी भाजून सुकी दिसते, खाऊन बघूया. सुरेख, थोडीशी युनिक आहे. छान अशी तव्यावर रोस्ट केली आहे आणि सिंपल त्याच्यात चटणी टाकली आहे, म्हणजे आपलं लाल तिखट, मीठ आणि कांदा, बस, मस्त. आणि आता आपण सोलकढी ट्राय करूया. मस्तच, सोलकढी एकदम मस्त आहे, मजा आली. आणि आता मी राईस खातो. करी एवढी मस्त आहे ना की आज मजा येणार आहे. आणि आज तर सोलकढी भात खायला सुद्धा मजा येणार आहे, खूप अप्रतिम आहे. लिटरली स्वर्ग सुख मिळतं आहे खाल्ल्यावर. आणि एवढं मस्त ना, ऑथेंटिक गोवन चव आहे ना, प्रॉपर आहे. आणि जसं हवं असं ना जेवण माशांचं, तसंच आहे. नुसतं जरा असं तिखट आहे, मजा आली. आणि विथ सोलकढी. अप्रतिम. असं जेवण असेल ना, वाव, मजा येते. आणि आता मी सगळं फिनिश करते आणि आपण सेकंड डिशला भेटूया आपल्या. तर मंडळी, पहिली सुरमई थाळी तर मी खूपच एन्जॉय केली, पर्सनली मला खूप आवडली आणि खरंच खूप अप्रतिम होती. ऑथेंटिक गोवन टेस्ट होती त्याच्यात आणि खूपच अप्रतिम होती, मस्त. आणि आता मी आहे आपल्या सेकंड मेन कोर्सची डिश जी आहे कॅफ्रियल चिकन थाली. आणि मी सुपर डुपर एक्साइटेड आहे. तर चला सुरुवात करूया कॅफ्रियल चिकन सोबत. मस्त असे गरमागरम भाजण्याचे वडे आहेत आणि कॅफ्रियल चिकन, वाव, मस्त अशी ग्रीनिश ग्रेव्ही आहे याची. बघूया टेस्ट कशी असेल, चला. ॲक्युरेट गोवन ऑथेंटिक टेस्ट काय असते तर ही असते. आणि एवढं सुरेख बनवलेलं आहे कॅफ्रियल चिकन की तुम्ही बाकीच्या डिशेस विसरून जाल, एवढं सुंदर बनवलं. आणि तुम्ही जर कधी कॅफ्रियल चिकन ट्राय नसेल ना केलं तर मस्ट ट्राय आहे इथे आल्यावर. जर गोव्यात पण नसेल केलं ना तर ठाण्यात या आणि ट्राय करा ना, मस्तच आहे, एकदम मस्त. आणि आता आपण ना चिकनची ग्रेव्ही आहे ती खाऊन बघूया. सगळं असं मस्तपैकी गरमागरम आहे. ग्रेव्ही सुद्धा थोडी हटके आहे, एकदम एकदम माइंड ब्लोइंग आहे. मी सांगू शकत नाही, स्पीचलेस आहे मी, एवढी सुंदर ग्रेव्ही बनवली आहे. आणि चटणी आहे ना,
ही चटणी ट्राय करूया. याचा चटणीचा कलर सुद्धा वेगळा आहे. खाऊन बघूया कशी लागते. हा अशी आंबट आहे. मला वाटतं ही कोकमाची चटणी आहे. खूप जास्त अशी आंबट लागणार आहे. जसं आपल्या बाकीच्या रेस्टॉरंटला आपण हिरवी चटणी वगैरे खातो, पण ही आहे ना मस्त अशी कोकमाची आहे. एवढी आंबट आहे ना, मस्त मजा येणार. तर चला आता हे पण मी सगळं संपवते आणि आपल्या मॉकटेल्सचा एक राहिलाय, गावा मॅरी, टेस्ट करूया. खूपच अप्रतिम. दोन्ही मॉकटेल्स अमेझिंग होते. मजा आली. नुसतं असे गारगार झणझणीत जेवणासोबत असे गारगार मॉकटेल्स असतील ना, मजा येते जेवणाला. आणि खरंच आता खूपच ऑथेंटिक चव होती सगळ्या डिशेसला. खूपच मजा आली. आता हे सगळं मी संपवते आणि मग आपण भेटूया काहीतरी गोड खाण्यासाठी. मंडळी मस्तपैकी स्वीट डिशेस आलेल्या आहेत. खूप असं अप्रतिम ऑथेंटिक गोवन जेवण जेवल्याच्या नंतर खरंच खूप बरं वाटलं. एवढा दिवस छान आम्ही गोवन क्युझिनच्या शोधात होतो की आपल्या मुंबईत, ऑल ओव्हर मुंबईत कुठे छान गोवन पद्धतीचं फूड मिळेल. तर नंतर आम्हाला समजलं की नवगोमंतक हे बेस्ट आपल्याला आहे गोवन फूडसाठी. तर आता आम्ही आलेलो, छानपैकी आम्ही आस्वाद घेतला आणि आता वेळ आलेली आहे स्वीट डिशची. तर स्वीट डिशमध्ये आहे ते गुळाचा खरवस आणि इथे आहे कॅरमल पुडिंग. तर पहिलं तर मी खाणार आहे गुळाचा खरवस. तर चला टेस्ट करून बघूया कसा आहे. खूप फ्रेश मेड आहे आणि खूप छान आहे टेस्टला. एकदम रिच टेस्ट असते ना ती आहे खरवसला आणि एकदम मस्त. आता कॅरेमल पुडिंग कसं आहे ते बघूया. पुडिंग एवढं मस्त आहे ना की तोंडात गेल्या गेल्या असं वितळलं. एवढं मस्त आहे, मस्तच. तर मंडळी स्वीट डिशेस पण खूप मस्त होत्या. जेवण तर खूपच अप्रतिम होतं. खूप असं म्हणजे क्रेविंग जे होतं त्यांना गोवन फूड ट्राय करण्यासाठी त्या माझ्या म्हणजे असं इथे येऊन पूर्ण झालेलं आहे. मी सॅटिस्फाय आहे इथे जेवून. आणि प्रत्येक एक वस्तू एवढी क्वालिटी, टेस्ट सगळं आहे. आणि स्वीट डिशेस सुद्धा अप्रतिम आहेत. क्वालिटी आहे त्याच्यात, सगळं आहे. क्वांटिटी क्वालिटी वाईज सगळं बेस्ट आहे नवगोमंतक. जर तुम्हाला पण जर ट्राय करायचं असेल गोवन फूड तर आवर्जून भेट द्या. ठाण्यामध्ये असलेलं नवगोमंतकला. खूप छान आणि रिच टेस्ट तुम्हाला इथेच भेटणार आहे. छान ॲम्बियन्स, छान टेस्ट तुम्हाला इकडेच भेटणार आहे. मग तुम्ही कधी व्हिजिट करताय नवगोमंतकला हे मला नक्की सांगा. मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. टिल देन बाय.